नमस्कार, कियांशी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. लास्ट व्हिडिओमध्ये जसं की मी फर उलनची माहिती सांगितलेली, काय काय साहित्य लागतं मॅट रांगोळीसाठी, आज मी इथे तुम्हाला एक रांगोळी डिझाईन बनवून दाखवत आहे. हे मी ताटाच्या साहाय्याने इथे एक सर्कल करून घेतलेलं आणि त्याचा सेंटर काढून मी बाकीची डिझाईन ड्रॉ केलेली आहे. या सर्कल स्केलचा यूज करून मी ही पानाची डिझाईन केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही मेजरमेंटने केली तर रांगोळी डिझाईन परफेक्ट जमते. जर आपण सेंटर घेतोय सर्कलचा, तर त्या सेंटरच्या हिशोबानेच बाकीची डिझाईन आपण सेंटर काढत ड्रॉ करायची आहे. इथे मी ज्या वस्तू मला मिळतील, मला जशी साईज हवी होती तशा मी यूज केलेल्या आहेत घरातील. आणि इथे प्लेन सेंटर वाटत होता, सो मी एक फुल ड्रॉइंग करून घेतलेला आहे. डिझाईन याची हातानेच आता स्पेस देत आहे. यासाठी कोणताही क्लास करण्याची गरज नाही आहे, तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. खूप इझी आहे. मीही स्वतःहूनच ट्राय करते. मी याचा क्लास केलेला नाही आहे. ही माझी फर्स्ट रंगोली आहे, मी जी ट्राय करते. इथे मी कलरचे नाव लिहून घेतलेले आहेत कारण नंतर लक्षात राहावं म्हणून. कारण आपण डिझाईन करत गेल्यानंतर मे बी कलर आपण चुकीचा एकदा स्टिक केला तर तो डिझाईन खराब होऊ शकते. आणि इथे मी ग्लू गनचा यूज केलेला आहे. ग्लू गन खूप केअरफुली हाताळावी लागते, काळजीपूर्वक, कारण तो नोझल खूप गरम होतो. इथे मी सेंटरला एक ऑरेंज कलरचा तुकडा चिपकून नंतर त्याभोवती डिझाईन स्टार्ट केलेली आहे. आणि फिनिशिंगसाठी आपल्याला प्रत्येक सर्कल नंतर कट करायचं आहे. इथे मी व्हाईट कलरची फर यूज केलेली आहे. आणि जसं जसं आपण काम करणार तसंच आपल्याला ग्लू गनने डिझाईनच्या शेपनुसार आपल्याला गनने सोडायचा आहे. तुम्ही आधी जर ग्लू सोडून ठेवला तर तो पटकन सुकतो आणि ते आपण काम व्यवस्थित फिनिशिंगने नाही करू शकत. आणि काळजीपूर्वक करा, कारण झटका बसू शकतो हाताला. खूप गरम असतो ग्लू जेव्हा तो गनमधून बाहेर येतो. असं एक एक करत मी इथे फर उलन जे आहे चिटकून घेत आहे ग्लू गनच्या साहाय्याने. आणि थोडंसं प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर ती व्यवस्थित चिटकली जाते. जसं आपण ठरवलेलं आहे की कोणता कलर कोणत्या कलर नंतर द्यायचा आहे, तसं आपण एक एक इथे कंटिन्यू करून घेणार आहे. एकदम जर करायला गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, डिझाईन खराब होऊ शकते, फिनिशिंग येणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं जे सेंटर आहे सर्कलचं एक येलो कलरचं फूल, ते छान असं तयार झालेलं आहे. हे बनवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. तुम्ही जर डिझाईन करून ठेवलेली आहे बटर पेपरवरती तर याला वेळ लागत नाही. हार्डली फर उलन चिटकवण्यासाठी 2 आवर्स लागलेत मला या रांगोळीला बनवण्यासाठी. इथे एक एक करत मी शेपवाईज फर उलन चिटकून घेत आहे आणि फिनिशिंगसाठी आपल्याला तिथल्या तिथे कट करून घ्यायचं आहे. आत्ताच ह्या लुकलाच इतकी छान दिसते, मला विश्वासच बसत नाही. मी ट्राय केलेली, मी याचा क्लास नाही केलेला. मी कोणत्याच गोष्टीचा क्लास करत नाही. मला जी एखादी गोष्ट बनवायची असते, आवडते, त्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली तर मी ती नक्कीच स्वतःहून ट्राय करते. आणि मी याचा व्हिडिओ बटर पेपर आणि कार्बन पेपर यूज करून डिझाईन बनवलेला व्हिडिओ मी उद्या नक्की पोस्ट करेन. तो तुम्ही बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला कनेक्ट राहा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला अदर व्हिडिओही बघायला मिळतील. मी कटिंग स्टिचिंगचे पण व्हिडिओज लवकरात लवकर अपलोड करणार आहे. ब्लाऊज कटिंग स्टिचिंग किंवा लहान मुलांचे फ्रॉक वगैरे, तेही तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. चॅनेलवरच्या प्रत्येक गोष्ट जी काही बनवलेली आहे ती विदाऊट क्लास मी बनवलेली आहे, स्वतःहून बनवलेल्या आहेत गोष्टी मी. जर आवडल्यास नक्की लाईक करा.
आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. जे काही एक्स्ट्राचं फर वुलन वरती आलेले असेल ते मी कट करून घेतलेलं आहे आणि फायनली लास्टला मी कॅनव्हास कट करून घेत आहे. ही रांगोळी मी फर्स्टली कॅनव्हासवर ट्राय केलेली आहे. रेक्झिन सारखी महाग गोष्ट वापरून रांगोळी करावीच असं काही नाही. तुम्ही कॅनव्हास यूज करू शकता, पॅन पीस, जेंट पॅन पीस यूज करू शकता. जी काही थिक गोष्ट असेल बेसला ती तुम्ही यूज करू शकता. हे वॉशेबल आहे आणि वॉश केलं तरी रांगोळीला काही होणार नाही, फक्त हाताने धुवायचं. जर तुम्ही ब्रश यूज केला तर वुलनची वाट लागू शकते एवढंच. बाकी हे पूर्ण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे काळजीपूर्वक. आणि हा रांगोळीचा फायनल लुक आहे. आवडल्यास नक्की तुम्ही पण ट्राय करा, कमेंट करा. आणि फर जो आहे त्यामध्ये एक शायनिंग थ्रेड असल्यामुळे लाईटमध्ये याचा खूप शाईन मारत आहे आणि गौरी गणपतीसाठी तर नक्कीच यूजफुल आहे रांगोळी. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.